आपलं शहरामधून जे कचरा संकलन केलं जातं ते वेगवेगळ्या प्रकारच्या गाड्यांमधून वाहतूक करून तुप्पा या ठिकाणी कचरा शुद्धीकरण प्रकल्प जो आहे त्या ठिकाणी नेलं जातं। त्यामध्ये कचऱ्याचं विलगीकरण करून आपण मेकॅनिकल कंपोस्टिंगद्वारे खत निर्मिती करतो आणि ते खत आपण शेतकऱ्यांना किंवा गुरुद्वारा किंवा महापालिकेच्या उद्यानामध्ये वापरण्यात येतं। त्यासोबतच जो ओला कचरा आहे त्याचं बायोगॅसच्या माध्यमातून आपण गॅस निर्मितीचाही प्रयत्न करत आहोत। अशा पद्धतीने गॅसद्वारे आणि खत निर्मितीद्वारे महापालिकेला उत्पन्नाचाही स्रोत नव्याने निर्माण झालेला आहे। तर खताचा नेमका वापर कुठल्या याच्यासाठी आपण हा खत जो आहे तो शेतीसाठीच उपयोगी आहे, परंतु त्या खतासाठी आपण ब्रँडिंग करायचे प्रयत्न करत आहोत। हरित खत नावाने आपण हा ब्रँड जर डेव्हलप झाला तर त्याचं आपण लॅबमध्ये टेस्टिंग करून त्याच्यामध्ये काय कंपोनंट आहेत हे एकदा डिक्लेअर करणार आहोत। त्यानंतर शेतकऱ्यांकडून त्याला उठाव मिळेल। तोपर्यंत आपण महापालिकेचे उद्यान आणि गुरुद्वाराचे उद्यान या ठिकाणी त्याचा वापर करत आहोत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।